थँक्यू. काय आशीर्वाद देते चांगला भेटून लग्नात मस्त नाचण बाई इकडे लग्न व्हायला पाहिजे. आता काय माहित कुठे लग्न होतं. झालं तर मी नाच. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आजचा व्हिडिओ आपला असणार आहे एक वेगळी आयडिया आणि युक्ती सुचवलेली आहे, म्हणजे मला सुचली आहे. तर आता बघा मी तयारी वगैरे केली आणि सकाळी आम्हाला 7 वाजता निघायचं होतं. भक्ती आणि मी तिला बोलले होते 7 वाजता निघूया, थोडंसं फिरून येऊया. तर ना मी अशा छोट्याशा चिट्स बनवल्या आहेत. हे बघा इतक्या साऱ्या चिट्स आहेत. आणि आता आज म्हणजे ती भक्ती जी चीट उचलणार ते सगळं होणार आहे. सो आम्ही काय खाणार आहे, किती बजेटमध्ये वगैरे सगळं आहे. एकामध्ये बघा 50, 100, 500 असं ठेवलेलं आहे. आणि आता भक्तीला मी सांगणार आहे याच्यामधलं एक सिलेक्ट करायला आणि तेवढा खर्च आम्ही करणार आहोत. सो आता भक्तीला निघायला सांगितलं आहे मी पण आता निघते. सो बघूया तिची रिॲक्शन. आणि तिला नाही माहीत आहे, अजिबात तिला आयडिया नाही आहे की मी हे सगळं चालू करते किंवा मी असं काहीतरी करणार आहे. तर आता मी हे तिच्यासमोर ठेवेल, तिला चूज करायला सांगेल आणि आजचा बजेट ती ठरवणार आहे. भक्ती म्हणजे जे काही खाणार आहे आपण म्हणजे आम्ही ते सगळं भक्ती ठरवणार आहे. सो बघूया चला. सो आता बघा भक्ती मॅडम आलेले आहेत. हे बघा आता तिला सांगितले मी चीट्स असं बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये तुला एक चूज करायचं आहे. हा भक्ती, हां बघा हे बघा थांब जरा. तर ह्याच्यात एक चूज करायचं की आपल्याला आज खर्च किती करायचा आहे. दिसतं मला नाही एक चूज करायचं. अहो काढ आणि 500 होते असं 100 रुपये, पण मी 100 रुपयेच आणलेत फक्त. त्याला भक्तीने 100 रुपये चूज केलेले आहेत. 100 रुपयाचं आपल्याला काहीतरी खायचं आहे, खर्च करायचं आहे. काय करायचं ते आपल्याला आता पुढे समजेल. आता मी कुठेतरी कुठे चाललो ते पण माहीत नाही आम्हाला. हे आहेत आपले 100 रुपये आणि हे आज आपल्याला खर्च करायचं आहे. सो गाईज बघा आता आम्ही आलो आहोत भरपूर चालत पुढे. एवढं नाही, थोडंसं आलो आहे. बोललो स्टेशनला जाऊया चालत. भरपूर दिवसानंतर चालत चालू आली स्टेशनला. आणि आम्हाला हा प्रश्न पडला आहे की आम्ही खाली आल्यानंतर ना आमचे 500 रुपये पण संपून जातात. तर 100 रुपयामध्ये आम्ही कसं काही करणार आहे काय माहीत नाही बाबा. काय वाटतं तुला, होईल आजचं खाणं फिरणं? यायचं रिटर्न रिक्षाने असं थोडी आहे. चालत यायचं, चालत चाललो तर. कितीतरी वर्षानंतर आज आम्ही ट्रॅकमधून चालतोय. मी तर मला वाटतं जवळपास कॉलेज संपल्यानंतरच 3-4 वर्ष झाली असतील जवळपास. 3 वर्ष तरी. ते काय 1 वर्ष तर मी कॉलेजमध्ये गेलीच नव्हती समज. आणि 1 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं. 2 वर्ष तरी लॉकडाऊनमध्ये गेले. आणि 1 वर्ष जॉब. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष. जवळपास 3 वर्ष झाली मी या रोडला आले नाही. कधीतरी नॉर्मली वगैरे ठीक आहे, बट डेली आमचं असायचं हातात हात घालायचं आणि चालत जायचं. हे असं पटरीतून, कारण वेस्टला जायला हाच रोड आहे. नाहीतर पुढून आहे एक भरपूर मोठावाला तो. गाईज हा विरारचा नवीन ब्रिज जो ईस्ट वेस्टला जोडतो त्याचं दर्शन आम्ही पहिल्यांदा घेतलं. आणि आम्हाला हे कुठून बाहेर पडायचं ते पण माहीत नव्हतं. आज आम्हाला रस्ते इकडचे माहीत पडलेले आहेत. बघा आता फायनली आम्ही आलो आहोत स्टेशनला. इकडे हे पण सगळं आहे मटन शॉप. हे माहीतच नव्हतं बाई, बोळच माहीत नव्हती एवढं वर्ष राहून इकडे. आता बघा आम्ही स्टेशनला आलो आहे आणि आता ह्या चिप्स काढलेल्या आहेत. तर मी भक्तीला सांगूया ह्याच्यातलं एक चूज करायला की आपण काय खायचं, हेल्दी अनहेल्दी. आणि तुला काय वाटतं? एक काहीतरी चांगलं चूज कर, समजलं? मला पण खायचं आहे म्हणून. अरे म्हणजे तू पाठवून दिसत नव्हता ना हेल्दी अनहेल्दी दिसत होतं. अरे दिसतंय थोडं पाठवून, म्हणजे तू वाचून काढलं नाही. हे मधलं मला काय होतं ते नव्हतं माहिती. जाऊ दे. सो आलेलं हेल्दी स्टेशनला शोधायचं हेल्दी काहीतरी खायला. हेल्दी खाव्या काहीतरी की पिऊया?
पिऊया ना काहीतरी. मला असं वाटतं सकाळ आहे तर पिऊया थोडंसं काहीतरी, खाऊया नको, कारण दरवेळेस आपण खातो आता पिऊया हेल्दी दे. कुठे जायचं आपण? तिकडे नाही आहे, तिकडे पण आहे ना एक चांगला असतो तिथे पुढे, तिकडे जाऊ. एवढा पुढे जायचं. दुसरीकडे कुठे आहे? ठीक आहे बघूया. आता या 100मध्ये आपण सुट्टे करणार आहोत. गजरा घेणार आहे मी एक छोटासा. काकी गजरा कसा आहे? 20 रुपये. एक द्या ना. ₹100 20 रुपये खर्च करून आता आम्ही आलो आहोत गार्डनमध्ये. हे बघा तलावाच्या इथे आलो आणि अजूनपर्यंत आम्हाला ज्यूस भेटलेला नाही. तिथे आहे पण फक्त बोलली इथे चांगला मिळतो तो आता इथे आम्ही जाऊ आणि खातो पितो, म्हणजे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जिथे फ्रेश वाटेल तिथे खाणार. आणि आता 11:15 वाजलेले आहेत. खरं तर 10च्या अगोदरच ज्यूस प्यायचा असतो, माहीत आहे का ही गोष्ट तुला? चालू आहे का नाही ते पण मला समजत. असेल चालू, बंद कुठं असेल. चला आता जाऊया ज्यूस प्यायला. साधा हां 2 ग्लास द्या, हाफच. आता ज्यूस पितो आम्ही आरामात बसून. इथे झाड आहे आणि इथे गार्डन आहे, त्याच्या समोर आम्ही बसलोय. आणि इकडे ह्याची दुकानं पण आहेत देवाची. भक्तीसोबत मी पहिल्यांदा ज्यूस पिते असं मला वाटतं है ना भक्तीनं. आता आम्ही अनहेल्दीच खात असतो नेहमी काय ना काय. पहिल्यांदा काहीतरी सकाळ सकाळी मी ज्यूस पिते आणि मला उसाचा रस नाही आवडत. पण भक्ती बोलली उसाचा रस पिऊया तर उसाचा रस प्यावा लागणार आहे आज. काय काय असू शकतो, मला नाही आवडत. मग दुसरं घे ना तू पाहिजे. आता असू दे, पिला पाहिजे. हा आमचा उसाचा रस, भक्तीचा मसालावाला आणि माझा साधावाला. चर्स चर्स. सांडलं असतं मग. असं वाटतं गावाला ऊस खाल्ल्यानंतर आज उसाचा रस पिऊया. गावाला ऊस खाल्ला होता शेवटचा, त्याच्यानंतर आज उसाचा सरबत रस. 15 रुपयाचा उसाचा रस साधावाला घेतला होता, बिना बर्फवाला. आणि पूर्ण गोड 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 असं झालं आहे. कुठे जाऊ? इकडून जाऊया तिकडून जाऊया? इकडून जाऊया. एवढं आपण कुठे बाहेर पडू? काय घ्यायचं? काय घ्यायचं नाही. आता आपल्याला अजून किती पैसे आहेत? 50 रुपये. 50 रुपयाचं काय करायचं? काहीतरी करूच. नारळ पाणी पिऊया मग आज. हां 50 रुपयाचं नारळ पाणी. मला पोटात जागा नाही यार. पण चालेपर्यंत तिथे जाईपर्यंत नॉर्मल होईल पोट, पिऊ शकतो. आता आपल्या इकडे पिऊया हो ना. आता हे आमच्याकडे उरलेले 50 रुपये, त्याचं आम्ही नारळ पाणी प्यायचा विचार करतोय. 50 रुपये आणि 60 रुपये आहे एक नारळ पाणी. मग आपण हेल्दी वस्तू 2च खाल्ल्या म्हणजे. आणि ते गर्दी पण आहे भरपूर. अरे खाई करता है तो कहाँ जा रहा हूँ परेशान करती है यार. परेशान कर दूँ वीडियो नहीं कर रहा है क्या? हाँ ब्लॉग बना रहे हो. वही मैं सोच रहा वीडियो बनाया क्या करेगा मेरा. आता आम्ही जो गजरा घेतला होता तो आईंना देते. त्या गजरा घालतात म्हणजे हा काय बोलतात वेणी वगैरे घालतात. सो ते मी कोणाला तरी देणार होती असं घेतला होता. बोले
जो मला असं वाटेल, जो घेईल त्यांना देईल, तो त्यांना देते. त्यांची रिॲक्शन बघूया. माझा फोटो काढताय ह्या बघा, मी आले आणि तुम्ही समोरच भेटलात आले. तुमच्यासाठी. अरे थँक्यू गाजरा. बघ आता डोक्यात घालू गाजरा. हा घाला. हा मग फोटो काढ. काढते. मोहित ही बघ दीदी आली बघ रे. घरीच आहे. मला गाजरा आणलाय बघ आणि फोटो काढते बघ. पाठी फिरा. कशी पाठी फिरा. आला हा वाटचा काढला. काढ. समोरून पण काढते. तुझे अजून तयारी नाही झाले. आईना खूप असं बरं वाटलं, भारी वाटलं. त्यांना असं वाटलं नव्हतं मी काही घेऊन आले, म्हणजे त्यांना वाटलं काहीतरी काम आहे म्हणून मी आले. तर आपल्या बिल्डिंगमध्ये कोण घालत नाही ना सहसा, आणि म्हणजे ज्यांचे नायक मिस्टर ते मला बोलले तर असं बरोबर नाही वाटत ना देणं. कसं वाटलं मग? छान वाटलं. मस्त छान. मी तुम्हाला मॅक्सिमवरती असं कधी बघितलं नव्हतं. नातीने गाजरा आणला मला. मग मस्त वाटतं ना. आता किती 65 वय आहे, 60 आहे तर 65 वय? 66 वय चालू झालं या वर्षी. हा. हो बाबा कुठे कामाला गेले? कामाला. थँक्यू. थँक्यू. काय आशीर्वाद देते चांगला भेटून. लग्नात मस्त नाचन बाई. इकडे लग्न व्हायला पाहिजे. आता काय माहित कुठे लग्न होतं. झालं तर मी नाचेन गावाला लांब पण. नाही, गावाला झालं तर गावाला यायचं. आपण इथून गाडी ठेवू ना. गाडी ठेवूया. हो नाचायला तर यावंच लागेल. याच लागेल. म्हणजे काय येणारच नाचायला. चल मग. हा चल. म्हणजे व्हिडिओ काढत होतीस की काय तू? अगं मी आधीच. मग चांगलं वाटतंय. नाही छान दिसतंय. चांगलं वाटतंय. हा? हा चांगलं छान आहे ना. दिसतंय. मग कुठं पाठवायचे ना आता सगळं? हो सगळ्यांना वाटतंय. आता आई फेमस होणार. छान. झालं जेवण वगैरे? नाही आता उठले देवाची पूजा तू बिजा काय केली. भेटतंय? अरे तुझी पुस्तकं ना. पुस्तकं नाही भेटली? देवाची पूजा वगैरे केली. नाश्ता आता चहा चपाती खाल्ली आणि म्हणलं हिला आता मी ते डॉक्टरकडे जाते. बरं नाही वाटत. दवाखान्यात जाते डॉक्टरकडे. हा. बरं नाही वाटत. बघितली ताईंची रिॲक्शन. त्यांना असं भारी वाटलं. जाऊया कधी. आल्या आता आमच्या इथे. येत्या वेळेस रिटर्न आम्हाला ऑटोने यावं लागलं, कारण की ऑलरेडी भरपूर चाललं होतं आणि अजून चालायची कॅपॅसिटी नाही. त्यामुळे बोललं रिक्षानेच जाऊया. सो भक्तीने पैसे दिले, भक्ती मॅडमने. आणि आत्ता आम्ही आलो घरी. ते बहीणकडे गेली होती. त्यांचे 2 मुलींचे ऑर्डर करायचं. लगू काय आले मी. सो ते घ्यायला गेली होती आणि त्याच्यानंतर आता आली घरी. सो थँक्यू सो मच. बाय बाय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी युनिक असं ट्रेंडिंगसोबत. बाय बाय.